श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला स्वामींच्या मठात ऐकलेला एक अनुभव सांगणार आहे. आपल्यासारखाच एक स्वामी भक्त होता, जो रोज स्वामींच्या मठात जाऊन स्वामींची सेवा करत असे, स्वामींची पूजा करत होता. तो रोज त्याच्या ऑफिसला जायच्या आधी स्वामींच्या मठात यायचा, स्वामींची पूजा करायचा. पण त्याने कधीही स्वामींकडून काहीही अपेक्षा केली नाही, कधी स्वामींकडून काहीही मागितलं नाही. निस्वार्थपणे स्वामींची भक्ती करायचा, स्वामींची सेवा करायचा, सर्व काही करत असे. पण त्याच्या ऑफिसमधून 4 जणांचं सिलेक्शन होतं. ज्या 4 जणांनी अमेरिकेला जाऊन कॉन्फरन्स मीटिंग घ्यायची होती आणि त्या मीटिंगचा सहभागी ह्याला व्हायचं होतं. पण मग ह्यांनी स्वामींना एक नारळ ठेवून विनवणी केली की स्वामी आई, मला अमेरिकेला जायचं आहे. आमच्या ऑफिसमधले जे कोणी बॉस असतील त्यांनी माझं सिलेक्शन करावं त्या 4 जणांमध्ये. मग स्वामींना ह्यांनी रविवारी नारळ ठेवला. बुधवारी किंवा गुरुवारी त्याचा बॉस त्यांना सांगणार होते की कोण कोण जाणार आहेत, तर त्याच्यामध्ये नाव नाही आलं. नाव आल्यामुळं तो खूप उदास झाला की यार, मी तर स्वामींना विनवणी केली होती, स्वामींची नित्यनेमाने मी रोज पूजा करतो, न चुकता त्यांच्याकडे जातो, निस्वार्थपणे सेवा करतो, कधीही मी स्वामींकडून काहीही मागितलं नाही. पहिल्यांदा मी काहीतरी स्वामींना मागितलं आणि स्वामींनी मला नाही दिलं ना, की ठीक आहे बाबा, असं नाही, असं का केलं असेल स्वामींनी माझ्यासोबत, असं म्हणून तो मठात गेला. स्वामींना खूप भांडला, बोलला, रुसला की मला जायचं होतं स्वामी आई, पण तुम्ही माझी इच्छा नाही पूर्ण केली. माझी ही खूप इच्छा होती की मला अमेरिकेला जायचं होतं ते कॉन्फरन्स मीटिंगसाठी. मग त्यांनी तिथून स्वामींच्या मठात यायचंच बंद केलं. कंप्लीट 1.5 महिना झाला तो काही स्वामींच्या मठात येतच नसे. स्वामींच्या मठासमोरून जात होता, पण त्यांनी एकदाही स्वामींकडे बघितलं नाही. जसा की स्वामींवर रागवलेलाच आहे असा, स्वामींवर रुसलाय असं वाटत होतं, पण मधी काही येत नव्हता. मग त्या व्यक्तीला बहुतेक भरपूर जणांनी विचारलं की तुला काय झालंय, तू स्वामींकडे येत नाही. तो कोणाला काहीही सांगायचा नाही, स्वामींच्या मठासमोरून निघून जायचा. स्वामींकडे बघत नव्हता, पूजा करायचा नाही, काहीही नव्हता करत. 1.5-2 महिन्यांनी अशी एक पेपरमध्ये न्यूज आली की जे कोणी 4 जण गेले होते मीटिंगला दुसरे, आता जाताना अमेरिकेला एरोप्लेननी जायचं होतं, तर ज्या 4 जणांचं सिलेक्शन झालं होतं ते 4 जण एरोप्लेननी अमेरिकेला गेले. आणि अमेरिकेला गेल्यानंतर गाडीतून मीटिंगसाठी गेले. कॉन्फरन्स मीटिंग 2-4 दिवस चालली, जे काही काम आहे ते तिथलं झालं. 4 दिवसानंतर ते परत येण्यासाठी गाडीतून एअरपोर्टपर्यंत येण्यासाठी निघाले आणि त्या गाडीचा बॉम्बस्फोट झाला. कसा झाला, काय झाला नाही माहिती, पण ते बॉम्बस्फोटमध्ये त्या 4 जणांचा मृत्यू झाला. आणि ही न्यूज याला 4 दिवसांनी कळाली. मग 4 दिवसांनी कळाल्यावर त्याला समजलं की यार, स्वामी आईंनी आपल्यासोबत असं का केलं, माझ्या स्वामी आईंनी मला का नाही पाठवलं. मान्य आहे की मी पहिल्यांदाच त्यांच्याकडं काहीतरी मागितलं होतं, पण ते माझ्यासाठी कितपत योग्य आहे, कितपत योग्य नाही, भविष्य तर आपल्याला माहिती नाही ना. तर गुरु आपल्यासोबत असं का वागतात, स्वामी आई का केलं, असं त्याला नाही समजलं. आणि ज्या क्षणी त्याला कळालं की हे असं असं झालंय, तो धावत मठात गेला आणि स्वामींना पाय धरून त्याच्या डोळ्यात अश्रू येऊन त्यांनी स्वामींना माफी मागितली आणि म्हणाला की स्वामी आई, यार सॉरी, माझ्यामुळं म्हणजे मी असा विचारच नाही केला की तुम्ही माझ्यासोबत असा पुढचा तुम्ही विचार करतात, किती तुम्ही भक्तांची काळजी घेतात. म्हणून आपल्या गुरुवर, स्वामी आईवर कधीही कोणत्याही परिस्थितीत असताना हे तुम्ही का केलं स्वामी आई असं कधीच म्हणू नका. स्वामी आईचं त्याच्यामागचं खूप मोठं नियोजन असतं. स्वामी आईंनी पुढचा विचार करून सध्या तुम्हाला आहे त्या परिस्थितीतलं ज्या गोष्टी द्यायच्यात, ज्या गोष्टी द्यायच्या नाहीत, त्या स्वामींना माहितीत. म्हणून सगळं स्वामींवर सोपवून जिथं सगळं समर्थ तिथं फक्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा तुम्हाला अनुभव कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा.